नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर क्लास 5 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्ट मध्ये आपण बघत आहोत चॅप्टर नंबर 10 दॅट इज कोड. कोड म्हणजे सांकेतिक भाषा आणि यामध्ये आपण बघत आहोत दुसरा भाग डिजिट्स फॉर लेटर्स म्हणजे अक्षरांसाठी अंकांचा वापर. यामध्ये एक्सरसाइज 10.2 जी आहे नवनीतच्या बुक मधून यातील आपण क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 7 या आधीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहे. जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. बघूया क्वेश्चन 8 पासून आणखी काही नवीन प्रश्न. तर क्वेश्चन नंबर 8 काय आहे की एका सांकेतिक भाषेत हवालदार हा शब्द 52401 असा लिहितात. तर कसा लिहिला तो आपण इथे लिहून घेऊया. आधी हवालदार लिहिण्यासाठी कोडच्या भाषेत लिहिला जातो 52401. त्यानंतर महाजाल हा शब्द 6394 असा लिहितात. इथे लिहूया मग आपण महाजाल लिहिण्यासाठी लिहिले जाते 6394. आणि मग याच भाषेत आपल्याला म्हटलं आहे की हाल हवाल कसं लिहा. हाल हवाल हा विचारलेला आहे, आपण कसा लिहू शकतो. आता पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जर बघितलं इथे तर ल कॉमन आलेला आहे. ठीक आहे, इथे ल आहे, इथे ल आहे आणि मग यामध्ये इथे 4 कॉमन आला आहे. याचा अर्थ ल साठी आलं असेल 4. ठीक आहे, ल इथे 4 आहे, इथे 4 आहे. आता इथे बघा ल हा तिसरा अक्षर आहे आणि 4 हे तिसरा अंक आहे. इथे ल हा चौथा अक्षर आहे, ल आणि 4 हे चौथा अंक आहे. म्हणजे यामध्ये ह साठी 5, वा साठी 2, ल साठी 4, दा साठी 0 आणि र साठी 1 असं अनुक्रमे आलेलं आहे. मग यानुसारच आपल्याला हाल हवालदार लिहायचा आहे. इथे बघा हा पहिला आलेला हा इथं हा आहे, हा साठी दुसरा अंक आहे 3 म्हणून आपण हा साठी इथे लिहूया 3. त्यानंतर आहे ल साठी आपल्याला माहित आहे 4 आलेला आहे. त्यानंतर आहे ह. ठीक आहे, ह इथे बघा पहिला अक्षर आहे आणि इथला पहिला अंक 5 आहे म्हणून ह साठी आलेला आहे 5. ह झाल्यानंतर आहे वा. बघा वा इथे दुसरा अक्षर आहे आणि इथला दुसरा अंक आहे 2 म्हणजे वा साठी आलेला आहे 2. नंतर आहे हाल ह वा पण झालेला आहे आणि शेवटी आहे ल साठी आलेला आहे पुन्हा 4. म्हणजे आन्सर आहे 34524. ऑप्शन मध्ये आहे का 34524. 34524 म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. बघूया क्वेश्चन नंबर 9. इथे आपल्याला काही अक्षरे दिली आहेत आणि त्या अक्षरांसाठी काही इथे अंक दिले आहेत. या सारणीचं निरीक्षण करून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. मग आपण काय करायचं फक्त की जिथे जिथे हे अंक अक्षर दिलेले आहे त्यांच्यासाठी कोणते अंक आहेत ते आपण लिहून घेऊ. आता बघा डी साठी किती आलेले आहे इथे 5 म्हणून आधी लिहिले इथे 5. समोर प्लस आहे तर प्लस द्यायचं. मग आहे डब्ल्यू साठी 9 आहे म्हणून इथे लिहिलं 9. समोर डिव्हिजनचं साइन आहे तर डिव्हिजनचं साइन देऊया इथे. नंतर आहे पी साठी अंक आलेला आहे 3 मायनस ब्रॅकेट एन साठी किती आलेला आहे 6 प्लस एल साठी आलेला आहे 2. आधी असे इथे अंक लिहून घ्यायचे. मग यामध्ये सॉल्व्ह करताना सगळ्यात आधी आपण काय करूया इथे तर डीमास रूल नुसार इथे आपण डिव्हिजन करूया. बाकी जसंच तसं. आता हा 5 जसाचा तसा प्लस 9 ला 3 ने डिवाइड केलं तर आले इथे 3. ठीक आहे, इथे लिहूया 3 मायनस 6 आणि 2 होतात 8. आता इथे प्लस करायचं की मायनस करायचं तर डावीकडून उजवीकडे आधी जी क्रिया असेल ती क्रियाची. म्हणजे 5 प्लस 3 8 होतात मायनस 8 आणि 8 मायनस 8 होते 0. याचा ऑप्शन आन्सर आलेला आहे 0. पण इथे जे ऑप्शन दिले आहेत ते लेटर मध्ये दिलेले आहे त्याच्यामुळे 0 हे कोणासाठी आलेलं आहे आर साठी. त्याच्यामुळे आपलं जे करेक्ट आन्सर आहे आर हे इथे करेक्ट राहील. व्हॉट इट. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. एका सांकेतिक भाषेत a=4, b=5, c=6 लिहितात. तर या भाषेत यूपी हा शब्द कसा लिहा. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की जी आपण अक्षर मालिका बघितली ती आधीच्या लेसन मध्ये त्याचा यूज करूया. आता अक्षर मालिका कशी आहे आपली ए बी सी डी ई म्हणजे 5 चे ग्रुप पडतात वाय पर्यंत. ठीक आहे, नंतर एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. ठीक आहे, आता यू आणि पी या शेवटच्या 2 ग्रुप मध्ये येते. तुम्ही हे नाही लिहिलं तरी चालेल. आता कसं समजा बघा ए साठी इथे म्हटलेलं आहे 4, बी साठी 5 आणि सी साठी 6. ठीक आहे, मग ए आपण जेव्हा याच्या आधी अक्षर मालिका शिकली तेव्हा आपण ए ला 1 म्हटलं होतं आणि वाय ला 25. 1 2 3 4 5 असं चाललं होतं. मग इथे 3 1 2 3 3 कमी झालेले आहे नंबर. ठीक आहे,
म्हणजे इथं 1 असतं आधी, तर 1 मध्ये 3 ऍड केलं तर 4 आले. ठीक आहे. बी ला 2 असतं, तर 2 + 3 केलं तर 5 आले. म्हणजे 3 नंबर्सनी हे वाढलेले आहे. मग आपल्याला माहित आहे आपल्या याच्या हे सर्व तुम्ही जर नंबर देत बसाल तर तुमचा वेळ जाईल. तुम्ही आधी जसं शिकलाय त्यानुसार लक्षात ठेवा. ए ला 1च म्हणा, बी ला 2च म्हणा, या पद्धतीनं तुम्ही पी ला काय म्हणाल आणि यू ला काय म्हणाल. पी कोणत्या नंबर येते? 5, 10, 15 आणि 16. पी येतो आपला 16 वर. ठीक आहे, जुन्या पद्धतीनं. आणि यू येतो आपला हा 21 वर, कारण हा टी झाला 20, 5 चे ग्रुप असल्यामुळे हा 20 आणि हा 21. मग यामध्ये बघा 3 ऍड करून टाका. 16 मध्ये 3 ऍड केलं तर 19 आले, 21 मध्ये 3 ऍड केलं तर 24 आले. म्हणजे आपल्याला आता 19 आणि 24 इथे आलेला आहे. ठीक आहे. मग आपल्याला जर यूपी लिहायचा आहे तर यू साठी किती आहे आपल्याजवळ? 24 आहे आणि पी साठी आहे 19. म्हणजे 24, 19 असा लिहूया. ऑप्शन मध्ये आहे का? तो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. जर तुम्ही पूर्ण ही अक्षर मालिका लिहत बसाल तुम्हाला पुन्हा इथे वेळ जाईल आणि आपल्याला स्कॉलरशिप मध्ये कमीत कमी 1 मिनिटाच्या आतमध्ये एक प्रश्न इथे सॉल्व्ह करायचा असतो. कळलं? नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 11. एका सांकेतिक भाषेत नवलला 418 असं लिहितात. आपण इथे लिहून घेऊया. नवल साठी लिहिल्या जाते 418. त्यानंतर करण साठी लिहिल्या जाते 697. त्यानंतर कवन साठी लिहिल्या जाते 874. इथे लक्ष द्या, इथे बाणाचं नाव आलेलं आहे, इथे नळाचं नाव. ठीक आहे. आणि इथे काय म्हटलेलं आहे की अक्षर व अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही. म्हणजे न साठी 4 आलं, व साठी 1 आलं असं बिलकुल नाहीये. ठीक आहे. तर आपल्याला त्यांनी विचारलंय की लवकर हा शब्द आपण या सांकेतिक भाषेनुसार कसा लिहू. तर अशा वेळेस काय करायचं, इथे बघा जेव्हा असं सांगितलं जातं की अंकांचा क्रम सारखा असेलच असं नाही, तेव्हा काय करावं लागेल आपल्याला. इथे बघायचं सगळ्यात आधी तिघांमध्ये काही सारखं आहे का. म्हणजे पहिलं तिघांमध्येही तीनही शब्दामध्ये कोणतं अक्षर सारखं आहे का ते पाहायचं. तर तिघांमध्येही असं कोणतंच अक्षर नाही आहे जे सारखं असेल. मग काय करायचं, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये सारखं आहे का ते बघायचं. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये इथे न व ल इथे पहिल्या आणि दुसऱ्या सारखं काहीच नाही आहे. मग दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये सारखं आहे का तर पाहायचं. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये क सारखा आहे, इथे क आहे, इथे आहे. आणि इथे कोणता अंक आहे? 7 आहे, 7 आहे. असं त्याला अंडरलाईन करून घ्यायचं. म्हणजे क साठी आपल्याला आलेला आहे इथे 7. ठीक आहे. मग दुसऱ्यात तिसऱ्यात झाला. आता पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये पाहायचं की कोणतं सारखं आहे. फर्स्ट आणि थर्ड मध्ये. फर्स्ट आणि थर्ड मध्ये जर बघितलं तर इथे न पण आहे, न आहे, व पण आहे, व पण आहे. ठीक आहे. म्हणजे 2 अक्षर सारखे आले इथे. न पण आलेला आहे आणि व पण आलेला आहे. मग इथे राहिलेलं कोणतं आहे? आता बघा इथे नवल, इथे यापैकी आपल्याला काहीच नाही मिळालं. आणि इथे बघा व न मध्ये इथे राहिलेला आहे 8 राहिलेला आहे आणि 4 राहिलेला आहे. याच्यामध्ये पण 8 आहे आणि 4 आहे. म्हणजे याचा अर्थ ल साठी 1 असेल राहिलेला. ठीक आहे. म्हणजे आपण लिहून घेऊया इथे ल साठी 1 आलेला आहे. आता व साठी एक तर 8 येईल. बघा व साठी एक तर 8 येईल किंवा 4 येईल. आणि न साठी सुद्धा एक तर 8 येईल किंवा 4 येईल. कारण या दोघांमध्ये न व इथे सारखं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा आपल्याला कोणता शब्द लिहायचा आहे तो लिहायचा आपल्याला लवकर. ल व क आणि र. आता मिळालं आपल्या कशासाठी? ल साठी मिळालेला आहे 1. इथे 1 घेऊया. आता ऑप्शन मध्ये बघा 1 सुरुवातीला सगळ्यामध्ये आहे. व साठी नाही आलेला आहे, क साठी आलेला आहे 7. म्हणजे तिसऱ्या नंबरवर 7 कुठे आहे बघा. तिसऱ्या नंबरवर 7 इथे आहे, इथेही आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन 2 आणि 3 या दोघांमध्ये आपला एक आन्सर आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला पाहिजे र. मिळाला का इथे आपल्याला? नाही. मग र आणि इथे बाणाचं नाव आलेलं आहे. र साठी एक तर 6 येईल किंवा 9 येईल. आणि तसंच न साठी 6 येईल किंवा 9 येईल. मग ती इथे लिहूया आपण. र साठी काय येईल? र साठी आपल्याला मिळेल एक तर 6 किंवा 9. इथे 6 पण राहिलेला आहे, 9 पण. आणि बाणाचा जो न आहे याच्यासाठी सुद्धा एक तर 6 येईल किंवा 9 येईल. आता इथे बघा र आलेला आहे. आपल्याला 6 किंवा 9 पाहिजे. या दोन ऑप्शन पैकी एक करेक्ट आन्सर आहे. आणि र शेवटी आलेला आहे. इथे र शेवटी आहे म्हणजे 9 शेवटी आहे. म्हणजे र साठी आपल्याला आलेला आहे 9. ठीक आहे. मग र साठी जर 9 आहे तर न साठी येऊन जाईल इथे 6. ठीक आहे. न साठी मिळालेला आपल्याला 6, र साठी सुद्धा मिळालेला आहे. आता फक्त पाहिजे आपल्याला व साठी.
बाणाच्या न साठी 8 किंवा 4 आणि व साठी 8 किंवा 4. तर आपल्याला बाणाच्या इथे 6 गेलेला आहे कशाला, बाणाच्या न ला. ठीक आहे, आणि 9 पण गेलेला आहे र ला. पण व आणि न यामध्ये आता 8 किंवा 4 पैकी कोणता आहे, या दोन ऑप्शन मध्ये बघा. दुसऱ्या नंबरवर इथे 4 आहे, इथे दुसऱ्या नंबरवर 8 आहे. म्हणजे 4 ही राहू शकते किंवा 8 ही राहू शकते. तर आपल्याला इथे न व साठी जर आपण पूर्ण घेतलं, न व साठी पूर्ण घेतलं तर 4 1 येते. ठीक आहे, आणि व न इथे बी न व साठी घेतलं तर 7 8 येते. म्हणजे 7 तर होणार नाही कारण तो क साठी आलेला आहे. त्याच्यामुळे इथे ऑप्शन 8 घ्यावा लागेल. ठीक आहे, व साठी काय घ्यावं लागेल, मग आपल्याला 8च घ्यावं लागेल. इथे येईल 8. तर 1 8 7 9 हेच आन्सर आहे. तर कोणता ऑप्शन, ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 12. एका सांकेतिक भाषेत PEN पेन हा शब्द 372 असा लिहितात. आपण इथे लिहून घेऊया. PEN लिहिण्यासाठी वापरतात 372. RUN रन साठी 745. RUN 745 आणि त्यानंतर PUT पुट साठी 529. PUT पुट साठी 529. तर आपल्याला म्हटलंय TRUE ट्रू हा शब्द कसा लिहाल. ठीक आहे, तर आपल्याला ट्रू साठी काय लिहायचं ते विचारलेलं आहे. तर इथे बघा अशा वेळेस, आणि इथे काय म्हटलेलं आहे की इथे अक्षरांचा आणि अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही. म्हणजे P साठी 3 वापरलेच असेल किंवा E साठी 7 असेल किंवा N साठी 2 असेल असं अजिबात नाही. मग अशाच काय करायचं, पहिलं तिघांमध्ये कॉमन पाहायचं काही आहे का. पण इथे तीनही शब्दामध्ये कोणतंच अक्षर असं सारखं नाही आहे. मग पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये बघायचं. पहिल्या आणि दुसऱ्या शब्दामध्ये इथे N कॉमन आहे आणि इकडं कोणता नंबर सारखा आहे तर 7 आहे. म्हणजे N साठी आलेला आहे 7. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये बघायचं, इथे U सारखेला आहे. ठीक आहे, इथे U आहे सारखा, इथे 5 सारखा, असं अंडरलाईन करून घ्यायचं. मग U साठी आलेला आहे इथे 5. आणि मग पाहायचं पहिल्या आणि तिसऱ्या सारखं काय आहे. पहिल्यामध्ये इथे P आहे आणि तिसऱ्यामध्ये P आहे. इथे नंबर कोणता आहे सारखा तर 2 आहे सारखा. म्हणजे याचा अर्थ P साठी आलेला आहे 2. आता आपल्याला पाहिजे TRUE. तर U मिळालेला आहे, TR आणि E नाही मिळाला. मग इथे बाकीचं राहिलेलं बघा. तर इथे आपल्याला पाहिजे आता T साठी इथे काय शिल्लक आहे 9. म्हणजे T साठी आलेला आहे 9. त्यानंतर R इथे आहे, R साठी काय शिल्लक राहिलं 4. म्हणजे R इक्वल टू झाला 4. आणि E इथे आहे, E साठी राहिलेला आहे 3. म्हणजे E इक्वल टू झालेला आहे 3. आता आपल्याला लिहायचं आहे ट्रू. तर T साठी किती आहे 9, R साठी 4, U साठी 5 आणि E साठी 3. 9 4 5 3. त्यामध्ये आहे का 9 4 5 3. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 13. एका सांकेतिक भाषेत पवनला लिहितात 4 5 6. आपण इथे लिहून घेऊया. पवनला लिहितात 4 5 6. वजनला लिहितात 5 4 2 आणि नळ लिहिला जातो 74 ने. तर आपल्याला म्हटलेलं आहे की जळजळ कसं लिहाल. जळजळ लिहिण्यासाठी कोणत्या अंकांचा वापर करता येईल. तर इथे पण आपल्याला म्हटलेलं आहे की अक्षरांचा आणि अंकांचा क्रम सारखा असेलच असं नाही. मग अशा वेळेस काय करायचं, आधी बघून घ्या की याच्यात तिघांमध्ये काही कॉमन आहे का. तर इथे जर बघितलं तर इथे न आहे, इथे न आहे, इथे न आहे. तर तीनही शब्दामध्ये न कॉमन आला आहे. आणि मग अंक कोणता आहे 4 4 4. याचा अर्थ न साठी आलेला आहे 4. तिघांमध्ये कॉमन झालं. मग पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये बघायचं. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये इथे व आहे, इथे व आहे आणि नंबर मध्ये 5 कॉमन आहे. म्हणजे व साठी आलेला आहे 5. मग दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये बघायचं काय कॉमन आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काहीही कॉमन नाही. ठीक आहे, आपल्याला पाहिजे आहे जळजळ. तर आपल्याला पाहिजे पहिलं ज इथे आहे. ज साठी शिल्लक राहिलेला आहे 2. म्हणजे ज बरोबर झालेला आहे 2. आणि मग पाहिजे ळ साठी आहे 7. ठीक आहे, म्हणजे ळ झालेला आहे 7. मग इथे बघा आता जळजळ लिहायचं. तर ज साठी किती आहे 2, ळ साठी 7, पुन्हा ज साठी 2, ळ साठी 7. 27 27. यामध्ये कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर.